गाइज वेलकम बॅक टू चॅनल. सो आता मी चेंबरीमध्ये आहे आणि आपल्याला म्हणजे आता संध्याकाळचे 7 वाजले आहे आणि आपल्याला जिममध्ये जायचं आहे, कारण की 2-4 दिवसापासून आपला जिम मिस झालेला आहे. सो मी आधी सकाळीच जात होतो, पण आता मिस झाला आहे तर संध्याकाळी जात आहे टू कंपन्सेट जे पण आपण प्लॅक केलेलं आहे त्या या कारणामुळे. मग तुम्हाला जिम पण मी दाखवून देतो, जेणेकरून तुम्हाला आयडिया येऊन जाईल की इथे जिम वगैरेची फॅसिलिटी कशी आहे आणि काही इक्विपमेंट्स वगैरे आहे पारस TPSमध्ये. सो चला तर मित्रांनो, मी शूज घालतो आणि जाऊया. मी फर्स्ट फ्लोअरवर राहतो इथे चेंबरीमध्ये. तर येथे ते 2 ऑफिस आहे, एक TSCचं ऑफिस आहे आणि तिथे तुम्हाला रिसेप्शन दिसतंय आणि हे एक्झिट आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता, इथे म्हणजे मधात पास आहे हा असाच, तिकडे रूम आणि इकडे पण रूम्स. इथे बाईक वगैरे आहे, ही आपली बाईक आहे पार्किंगवाली. आणि असं रूम आहे, हे फ्रंट साईड आहे इथे इकडली आणि त्या साईडनं आपण राहतो, म्हणजे आपलीवाली रूम या साईडच्या त्या साईडनं आहे. ठीक आहे. आता इथून जेव्हा एक्झिट करणार आपण ते लेफ्ट साईडला आणि राईटला तुम्हाला एक बिल्डिंग दिसते आणि इकडे पण दिसते. ते राईटमध्ये जे आहे ते क्लब आहे आणि लायब्ररी पण आहे तिथे. आणि आपल्याला आता राईट्सकडे जायचं आहे, जिकडे आपल्या इकडे जिथं जिम वगैरे आहे. ते लेफ्ट साईडनं तुम्हाला जो लाईट दिसत आहे ते मंदिर आहे, ते लायब्ररी आहे, ते मागे गेली आता. आणि हे जे आहे हे वाली बिल्डिंग, हे इथे लाईट्स दिसत आहे, हे VIP गेस्ट हाऊस आहे. आणि तुम्हाला इथं दिसून पडत आहे पूर्ण अंधार आहे. आता आपण तिथून निघालेलो आहे, ते तिथं आहे ना लाईट, तिथून निघालो आपण बाहेर. म्हणजे एवढा मोठा पॉवर प्लांट असून पण इथं लाईट्स वगैरे बरोबर लावलेले नाहीत. नॉनसेन्स शिट. सो आपण फायनली इथे रीच होत आहे, म्हणजे हे गेटच आहे. इथून सरळ जिम आहे आणि राईट साईडला VIP, हे इथे तुम्ही दिसत असेल तुम्हाला, VIP गेस्ट हाऊस अँड पॉवर जिम्नॅशियम. गाईज इथे एंट्री करून घेऊ आपण. सो फायनली वी हॅव रीच. आता हे जो साईड आहे ना हे VIP गेस्ट हाऊस आहे आणि इकडे आहे ती आपली जिम. पुन्हा ओव्हर इल्युमिनेशन अँड थोडा भीतीदायक वातावरण. तोबा तोबा तोबा, थारा मूड खराब कर दिया. सो फायनली आपण आलेलो आहे इथे जिममध्ये. गाईज आता 8:15 वाजले. आपण वर्कआउट झालेलं आहे, कारण की मागाशी थोडी गर्दी होती इथे आणि मग ते बरोबर व्हिडिओ नव्हता येत होतं, त्यामुळे आता मी पहिले आधी वर्कआउट करून घेतलेला आहे. दिसत आहे तर म्हणजे एवढं नाही आहे बायसेप, पण थोडा आता वाढेल. तर तुम्हाला दाखवून देतो बॅक साईडनं असं आहे. तर इथून आपण एंट्री घेतलेली होती. सो पहिले हनुमानजीचं दर्शन घेऊन तुम्ही कामाला लागू शकता इथे व्यायाम करायला. हे होम थिएटर वगैरे आहे, पण अनफॉर्च्युनेटली मी जेव्हा आलो तेव्हाच ते बंद पडलेलं आहे. आणि मग मशीन्स पाहिल्या तर हे आहे एक ट्विस्ट करायसाठी, ठीक आहे. आणि त्यानंतर हे आहे एक वॉकिंग, काम माहिती येईल काय म्हणते तर, म्हणजे याच्यावर उभं राहून. NTCमध्ये ते ट्रेडमिल होती, पण इथे हे आहे. बाकी लेगसाठी एक मशीन आहे आपल्याकडे. त्यानंतर हे छुटकी सायकल आहे आणि हे बेंच प्रेस करायसाठी इन्क्लाइंड एक आहे, जे आय थिंक लोअर चेस्टसाठी आहे. हे लोअर चेस्टसाठी आहे, ते अप्पर चेस्टसाठी आहे वाटते हे. आणि त्यानंतर हे एक आहे मल्टीपर्पज मशीन. इथे तुम्ही वरती किंवा खाली करू शकता, याचं नाव नाही माहीत मला. आणि हे पण आहे तसं. तर मग इथून रोज वगैरे जे पण राहते ते
तुम्ही करू शकता. हे फ्लॅट जे आहे डंबल प्रेस आहे. त्यानंतर हे बॅक आणि म्हणजे पुल डाऊन मशीन जे म्हणतो आपण, बॅक आणि शोल्डर्स वगैरे करू शकता तुम्ही. त्यानंतर हे 1-2 टेबल आहे इथे. ते स्टूल आहे, हे फ्लॅटवाला आहे, ह्या पण फ्लॅट आहे प्रेससाठी. आणि हे जे आहे हे चेस्टसाठी आहे पुन्हा, हे एक डेडिकेटेड मशीन. हे जर तुम्हाला बायसेप वगैरे करायचं आहे पण ते अनकम्फर्टेबल आहे, बेकार झालेलं आहे. बाकी मग इथे हे बार्स वगैरे खूप सारे आहे. आणि येथे मग ते बार्समध्ये वेट डंबल्स पण खूप सारे आहे, तुम्हाला जेवढे पाहिजे नसेल तेवढे. आणि बाकी इथे हे लाईट्स वगैरे इथे बऱ्यापैकी आहे. फक्त हेच आहे की थोडा कंजेस्टेड एरिया वाटतं म्हणजे एवढ्या याच्यात. म्हणजे इथे आधी काहीतरी असेल, आय थिंक इथे मेस होती वाटते VIP जे लोक आहे त्यांची, आणि मग ते कन्वर्ट करून इथे जिम वगैरे बनवलं असं आहे. तर याप्रमाणे आहे इथे. म्हणजे बऱ्यापैकी सगळे व्यायाम तुमचे होऊन जाणार, असं काहीच नाही आहे. आणि हे जे आहे मागची हे मशीन लॅटवाली, लॅट नाही ते पण आहे रोजवाली, त्यानं बऱ्यापैकी सगळे एक्सरसाइजेस तुम्ही करू शकता. आणि म्हणजे बढिया आहे. फक्त हे होम थिएटर चालू पाहिजे नव्हतं, बाकी काही शिकायत नाही आहे आपल्याला. आणि तिथे टायमिंग वगैरे आहे, सकाळी 5:30 ते 8 वाजेपर्यंत जेंट्स बॅच, सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत लेडीज बॅच, तसं काही. आणि 16 ते 4 ते 11, 6:30पर्यंत जेंट्स, आणि 11 ते 21:30 म्हणजे 9:30 वाजेपर्यंत संध्याकाळी लेडीज. संध्याकाळी लेडीज वगैरे येत नाही, पण सकाळी येतात. म्हणजे मला दिसले होते येताना. तर म्हणजे एकच येते लेडीज. मग आता सकाळी मी येऊनच नाही आलो, तर मला अजून माहीतच नाही आता कंटिन्यू आहे की नाही आहे. तर बाकी तुम्ही सांगा तुम्हाला कसा वाटला हा पारस TPSचा जिम. मला आवडला आहे. म्हणजे जागा कमी असली तरी चालते, पण इक्विपमेंट सगळेच आहे. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. हे तुम्ही हे पण आहे काय म्हणतं इथं कॅटल बॅग का असं काहीतरीच नाव आहे त्याचं, पण काहीतरी आहे मला माहीत आहे पण आता आठवत नाही आहे. हे बॅगचं मागेच अंधारात आहे तिकडे, या साईडनं रस्ता आहे तिकडे बाहेर. हा सुद्धा पारस TPSचा जिम आहे. तुम्हाला हा व्लॉग आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्यापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.